Hello students, today we are going to discuss about cell organelles and transport in activity sheet 20 for class 9. For understanding cell organelles and transport, we refer chapter number 10 Cells and Cell Organelles in 8th standard. आपल्याला सेल ऑर्गनेल्स आणि ट्रान्सपोर्ट कसं बघणं येतं सेलमध्ये ते समजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दाखवलेले आहेत बघा. या ज्या सेल आहेत त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर हे आपल्याला अशा रीतीने बघायला मिळत असतं. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये हे वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आपल्याला दाखवलेले आहेत बघा. फ्री रायबोसोम्स, लायसोसोम्स, सेल मेम्ब्रेन, गोल्जी बॉडीज, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, व्हॅक्युअल्स, मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट आणि सेल वॉल असे वेगवेगळे हे सेल ऑर्गनेल्स आहेत. पण यापैकी काही सेल ऑर्गनेल्स असे आहेत ते फक्त आपल्याला प्लांट सेलमध्येच बघायला मिळतात. मग त्यात सेल वॉल आणि क्लोरोप्लास्ट हे फक्त प्लांट सेलमध्येच असतात. ॲनिमल सेलमध्ये ते ॲब्सेंट असतात. सेल वॉल जर सांगायचं झालं तर प्लांट सेलमध्ये ते आउटरमोस्ट कवरिंग आहे आणि ॲनिमल सेलमध्ये आउटरमोस्ट कवरिंग जे ते सेल मेम्ब्रेन आहे बघा. मग आपल्याला पार्ट्स ऑफ सेल बघू. पेशीची वेगवेगळे भाग. मग त्याच्यामध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन अँड सायटोप्लाझम आर द पार्ट ऑफ द सेल्स. त्यातला पहिला आहे सेल वॉल. आता आपण आत्ताच बघितलं की सेल वॉल इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल, इट इज ॲबसेंट इन ॲनिमल सेल. आणि प्लांट सेलमध्ये जर सांगायचं झालं तर सेल वॉल इज द आउटरमोस्ट कवरिंग विच इज प्रेझेंट आउटसाइड द सेल मेम्ब्रेन. वनस्पती पेशीमध्ये सेल मेम्ब्रेनच्या बाहेर आपल्याला सेल वॉल बघायला मिळतं. सर्वात बाहेरचं आवरण आहे ते इट इज इलॅस्टिक स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. आपण आत्ताच बघितलं की सेल वॉल हा सेल मेम्ब्रेनच्या भोवती असतो. तो कसा असतो तर इलॅस्टिक असतो आणि स्ट्रॉंग असतो, लवचिक आणि मजबूत असा असतो. तो कशापासून बनलेला असतो तर सेल वॉल इज मेनली composed of carbohydrates like cellulose and pectin. सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकापासून तो बनलेला असतो. त्यानंतर पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्विटिन आर ॲडेड टू द सेल वॉल ॲज पर नीड. म्हणजे पेशी भित्तिकेच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये लिग्निन, शुबेरिन आणि क्विटिन हे जे काही बहुवाहक आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जात असतात. मग आता त्याचं फंक्शन काय आहे तर प्लांट सेलमध्ये आउटरमोस्ट कव्हरिंग असल्यामुळं त्याचं फंक्शन काय असणार आहे तर सेलमधले जे इतर ऑर्गनेल्स आहेत त्याचं प्रोटेक्शन करणं, तसं त्या सेलला सपोर्ट करण्याचं काम हे सेल वॉलचं असतं. म्हणजे टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. पेशीमध्ये जास्तीच्या पाण्याला आतमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करणे, पेशीला सपोर्ट करणे आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे सेल वॉलचं असतं. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा त्याला सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ॲनिमल सेलमध्ये जर बघायचं झालं तर सेल मेम्ब्रेन प्लांट सेलमध्ये सेल वॉलच्या आउटसाईडला प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. त्याचं स्ट्रक्चर जर सांगायचं झालं तर इट इज अ थिन, फ्रॅजाईल अँड इलॅस्टिक कव्हरिंग. तो अतिशय पातळ, नाजूक आणि लवचिक असं आवरण असतं. मग तो काय करतो, त्याचं फंक्शन काय आहे तर दॅट सेपरेट द सेल कॉम्पोनंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरच्या पर्यावरणापासून पेशीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांना वेगळं ठेवण्याचं काम हा सेल मेम्ब्रेनचं असतं. त्यानंतर सायटोप्लाझम बघा.
पूर्ण सेलमध्ये, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये जो ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतो त्याला सायटोप्लाझम म्हटलं जात असतं बघा. आणि तो फ्लुइड असतो, प्रवाही असतो. द फ्लुइड बिटवीन मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. प्रद्रव्य पटल आणि केंद्र याच्यामधील जो प्रवाही भाग असतो त्याला सायटोप्लाझम असं म्हटलं जात असतं. मग तो काय करतो, तर व्हेरियस सेल ऑर्गनेल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. वेगवेगळी जी पेशी अंगके आहेत ती सायटोप्लाझममध्ये विखुरलेली असतात. आणि या सायटोप्लाझम असं मीडियम आहे की ज्याच्यामध्ये सेलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात त्या केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी क्युटिलाइट हे एक मीडियम असतं आणि त्या मीडियम थ्रू सेलमध्ये केमिकल रिॲक्शन या घडून येत असतात. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचे सेल ऑर्गनेल्स. आपण आत्ताच बघितलं की सेल ऑर्गनेल्स कोणकोणते आहेत, तर गॉल्जी बॉडीज आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्यूल्स आहे, न्यूक्लियस आहे, these are the lysosomes. These are the various cell organelles. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे बघा, ॲक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. काही प्रक्रिया अशा असतात की त्या पेशीची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जा वापरून घडून येत असतात. मग त्या दोन ॲक्टिव्हिटीज आहेत बघा, दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज एंडोसायटोसिस, की ज्याला पेशीय भक्षण असं म्हटलं जात असतं. मग पेशीय भक्षण एंडोसायटोसिसमध्ये काय होतं, तर टू गल्फ ऑर एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे बाहेरच्या पर्यावरणामधून अन्न आणि इतर जे पदार्थ आहेत ते ग्रहण करण्याची जी प्रोसेस आहे त्याला एंडोसायटोसिस असं म्हटलं जात असतं. आणि these process consume cellular energy. ती घडून येण्यासाठी पेशीच्या ऊर्जेची गरज असते. आणि दुसरी प्रोसेस आहे एक्झोसायटोसिस, म्हणजे पेशी उत्सर्जन. त्याच्यामध्ये काय केलं जात असतं, तर सेलमध्ये तयार होणारे जे वेस्ट मटेरियल आहे ते एक्सक्रीट केले जात असते. टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल्स आउट ऑफ द सेल. पेशीमध्ये तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थांना पेशी बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया त्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जात असतं. म्हणजे या ज्या दोन प्रोसेस आहेत एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस या घडून येण्यासाठी सेल्युलर एनर्जीची आवश्यकता असते. आणि काही प्रोसेस अशा असतात की त्या घडून येण्यासाठी सेल्युलर एनर्जीची आवश्यकता नसते. मग प्रोसेसेस दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. मग अशा कोणत्या प्रोसेस आहेत की ज्या घडून येण्यासाठी पेशीमध्ये असणाऱ्या ऊर्जेची गरजही नसते, तर त्यातली हे बघा ऑस्मॉसिस, की ज्याला परासरण असं म्हटलं जात असतं. मग ऑस्मॉसिसमध्ये काय होतं, तर इट इज द प्रोसेस इन विच ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर टेक्स प्लेस फ्रॉम अ पार्ट with more water to the part with less water through a semi-permeable membrane is called as osmosis. म्हणजे ही प्रोसेस अशी बघा, या प्रोसेसमध्ये काय होतं, तर वॉटरलिंगचं ट्रान्सपोर्ट होत असतं किंवा ट्रॅव्हलिंग होत असतं. पण कुठं, तर फ्रॉम द पार्ट विथ मोर वॉटर टू द पार्ट विथ लेस वॉटर. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडं पाण्याचं वहन होतं. पण ते वहन घडून येण्यासाठी एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेन थ्रू ते ट्रॅव्हलिंग करून येत असतात. दॅट मेम्ब्रेन इज सेमी परमेबल मेम्ब्रेन. याला निवडक्षम पारपटल असं म्हटलं जात असतं. ऑस्मॉसिस इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. परासरण ही जी प्रक्रिया आहे ती एक भौतिक प्रक्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली बघा हायपरटॉनिक. आता ती फिगर बघा तुम्हाला दिसेल हायपरटोनिक. हायपरटोनिकमध्ये काय होतं आहे, वरची जी फिगर आहे बघा,
राऊंड जे दाखवले त्या राऊंडमध्ये, आणि त्याच्या खाली एक दाखवलेलं आहे बघा, रेड कलर दाखवला आहे, ग्रीन कलरचे ॲरो दाखवलेत, आणि बाहेरच्या साईडने ते ॲरो जे ते आपल्याला जाताना दिसतात, आणि त्या दोन्ही ॲरोच्या मध्ये आपल्याला H2O दाखवलेलं आहे. म्हणजे मग आपल्याला हायपरटोनिकमध्ये काय सांगता येईल, तर रेड कलरची जी ती सेल आहे बघा, आणि त्या सेलमधून पाणी आपल्याला बाहेर जाताना दिसतंय. म्हणजे त्या सेलमध्ये जे पाणी असणार ते कसं असणार आहे, तर जास्त असणार आहे, आणि सेलच्या बाहेर असणारे जे पाणी असणार आहे ते कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे इन हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे अतिपरासरी असं त्याला म्हटलं जात असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. म्हणजे बाहेरच्या माध्यमापेक्षा त्या सेलमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या सेलमधून पाणी कुठं जातं, बाहेरच्या दिशेने जातं. असं हायपरटोनिक सोल्युशनमध्ये होत असतं. हायपरटोनिक सोल्युशनमध्ये काय होतं, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. दुसरी बघा फिगर कशाची आहे, तर आयसोटोनिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये समपरासरी. आयसोटोनिकमध्ये बघा आता सेल दाखवलेली आहे, ग्रीन कलरचा एक ॲरो दाखवलेला आहे आणि येलो कलरचं दाखवलेलं आहे. म्हणजे सेलमध्ये आणि आउटर साईडचं जे मीडियम आहे त्या दोन्हीमध्ये असणारं जे पाण्याचं प्रमाण असणार आहे ते कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. त्याच्यामुळं काय होतं, तर ते पाणी आतही जात नाही आणि बाहेरही येत नाही. म्हणजे आयसोटोनिक सोल्युशनमध्ये जर सांगायचं झालं तर मीडियम आउटसाईड अँड इनसाईड द सेल हॅज द सेम प्रोपोर्शन ऑफ वॉटर. सेलमध्ये आणि सेलच्या बाहेर दोन्हीकडं पण पाण्याचं प्रमाण सारखंच असतं. त्यामुळं काय होतं, वॉटर डझंट गो इन ऑर आउट. त्यामुळं पाणी बाहेरही जात नाही आणि आतही जात नाही. आणि त्यानंतर तिसरी बघा फिगर, हायपोटोनिकमध्ये काय सांगितलं आहे, अपरासरी असं त्याला म्हटलं जातं आहे. म्हणजे आउटसाईडचं जे मीडियम आहे त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं आहे, सेलमध्ये कमी दिसतं आहे. द सेल हॅज लेस वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम. आता सेलपेक्षा बाहेर पाणी हे जास्त असल्यामुळं काय होतं, तर बाहेरचं पाणी त्या सेलमध्ये एंट्री करत असतं. दॅट इज वाय वॉटर एंटर्स द सेल. दिस इज कॉल्ड ॲज एंडोसायटॉसिस. त्याला एंडोसायटॉसिस असं म्हटलं जात असतं. मग याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इफ रेजिन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाईम दे स्वेस अँड बिकम टर्जिड. मनुक्याचं उदाहरण सांगता येईल बघा. आपण मनुके जर रात्री पाण्यामध्ये टाकली आणि काही वेळाने जर आपण बघितलं तर ते आपल्याला फुगलेले दिसतात. म्हणजे मनुका ही एक सेल झाली आणि त्या सेलमध्ये असणारं वॉटरचं प्रोपोर्शन हे लेस आहे आणि बाहेरचं जे मीडियम आहे तिथं वॉटर जास्त आहे. त्यामुळं काय होतं, तर वॉटर फ्रॉम आउटसाईड मीडियम एंटर्स इंटू द रेजिन अँड दॅट इज वाय रेजिन स्वेल्स अँड बिकम टर्जिड. त्यामुळे ते फुगतात आणि मोठे झाल्याचे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अशा रीतीने या ज्या प्रोसेस आपण बघितल्या की ज्याच्यामध्ये सेल्युलर एनर्जीचा वापर हा केला जात नाही. त्यानंतर आपल्याला याच्या खाली दिलेले काही प्रश्न बघायचे आहेत बघा, की जे तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे. पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग डायग्राम इज ऑफ द प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल, लेबल द गिवन पार्ट. खाली दिलेली जी आकृती ती प्राणीपेशी आहे की वनस्पती पेशी आहे ते ओळखायचं आहे बघा. आणि ते जे बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये ते जे पार्ट आहेत सेल ऑर्गनेल्स आहेत ते नेमकी कोणते ते सांगायचं आहे. आता पहिला जो पार्ट आहे बघा ते मायटोकॉन्ड्रिया आहे आणि दुसरा जो आहे तो गॉल्जी बॉडी आहे आणि ही ॲनिमल सेल आहे. त्यानंतर ट्राय दिस, राईट डाऊन द टाईप ऑफ ऑस्मॉसिस दॅट ऑकर्स
वेन रेजिन्स आर सोक्ड इन द वॉटर. म्हणजे काय सांगितलं, हे करून बघायचं सांगितलेलं आहे. आपण आत्ताच बघितलेलं. बेदाणे जे आहेत किंवा मनुके जे आहेत ते जर पाण्यात टाकले तर कोणत्या प्रकारचं परासरण होतं ते आपलं विचारलेलं आहे. मग काय होतं, आपण आत्ताच बघितलं, वेन रेजिन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाईम दे स्वेल्स अँड बिकम टर्जिड. बेदाणे जे आहेत ते आपण पाण्यामध्ये जर टाकले तर काही वेळाने ते काय होतात, फुगतात. कशामुळं, तर ड्यू टू द हायपोटोनिक प्रोसेस. हायपोटोनिक जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमुळं ते आपल्याला फुगल्याचं बघायला मिळत असतात. त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं, हायपोटोनिक प्रोसेसमध्ये काय होतं, तर आउटसाइड मीडियम आउटर सरफेस ऑफ रेजिन ॲक्ट लाईक्स अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तो जो रेजिन आहे त्या रेजिनचा आउटर सरफेस जो आहे तो सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करत असतो. आणि वॉटर इन रेजिन इज लेस दॅन द वॉटर इन द आउटसाइड मीडियम. रेजिनमधलं जे पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि आउटसाईडचं जे मीडियम आहे त्या ठिकाणी जास्त असतं. त्यामुळं काय होतं, तर सो वॉटर एंटर्स इन रेजिन अँड दॅट इज वाय रेजिन स्वेल्स अँड बिकम टर्जिड. असं आपल्याला बघायला मिळेल. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघायची बघा. रात्री मनुके पाण्यामध्ये एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडे मनुके टाकायचे. सकाळी उठून बघितलं तर ते फुगलेले बघायला मिळत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला हायपोटोनिक प्रोसेस ही बघायला मिळत असते. क्वेश्चन 3 आहे बघा, मॅच द पेअर्स. ए ग्रुपमध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम दिलं आहे. बी ग्रुपमध्ये सिलेक्टिव्ह डायफ्रॅम, त्यानंतर द विस्कस अँड फ्लूइड इन द सेल आणि सपोर्ट द सेल. आता सेल वॉल जो आहे त्याची पेअर कोणती येणार आहे, तर सेल वॉल सपोर्ट द सेल. सेल मेम्ब्रेनचं काय येईल, तर सिलेक्टिव्ह डायफ्रॅम येईल. आणि सायटोप्लाझमचं जर सांगायचं झालं तर द विस्कस अँड फ्लूइड इन द सेल. म्हणजे चिकट आणि तरल असा पदार्थ आहे सायटोप्लाझम. त्यानंतर राईट द प्रिन्सिपल बिहाइंड द एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स ड्युरिंग रेस्पिरेशन. आता आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास करताना फुफ्फुसामध्ये जी वायूंची अदलाबदल होते बघा, त्या बदलामागं कोणतं कारण आपल्याला बघायला मिळत असतं, कोणतं तत्त्व हे बघायला मिळत असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला डिफ्युजन ही प्रोसेस बघायला मिळत असते. मग डिफ्युजनमध्ये काय होतं, तर त्याला विसरण असं म्हटलं जात असतं बघा. The principle behind the exchange of gases in the lungs during respiration is diffusion. याच्यामध्ये काय होतं, तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय केले जातात, तर दॅट आर टेक इनसाइड द सेल ऑर गिवन आउट द सेल. पेशीमध्ये ते घेतले जातात किंवा पेशीमधून ते बाहेर टाकले जात असतात. आणि हीच प्रोसेस आपल्याला रेस्पिरेशनमध्ये बघायला मिळत असते की ज्याला डिफ्युजन असं म्हटलं जात असतं. इन दिस वे वी विल सी अबाउट सेल ऑर्गनेल्स अँड ट्रान्सपोर्ट. आता याच्या खाली दिलेलं जे एक्झरसाईज आहे ती तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची. थँक्यू.